भगवान शंकर हे भोलेनाथ आहे, सांब सदाशिव आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवांचे देव म्हणून भगवान शंकरांना ओळखल्या गेलं आहे. आता भगवान शंकरांची शिवपिंड ही आपल्या देवघरात कशी ठेवायची, कुठल्या पद्धतीची असावी, त्यांच्या शिवपिंडी बरोबर नंदी किंवा नागांचा वेढा असणं महत्वाचं आहे का, या सगळ्या संदर्भातली माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये काही काही देव, भले तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किती पण यंत्र ठेवले असाल किंवा किती कवड्या असो, कुठल्या पण मूर्त्या असो, त्या तुम्ही ठेवल्या असेल, पण जे महत्वाचे देव आहे ते आपल्या देवघरात असणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये गणपती बाप्पा, रंगनाथ ज्याला बाळकृष्ण म्हणतात, आणि अन्नपूर्णा माता आणि शिवपिंड आपल्या घरात असणं महत्वाचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही अशा कमेंट्स असतात की ताई, आमच्या घरात शिवपिंड ठेवत नाही म्हणून आम्ही ती तुळशीजवळ ठेवलेली आहे. त्याच्याबद्दलची सुद्धा आज सगळ्यात महत्वाची माहिती आपण बघणार आहोत. तर लक्षात घ्या, शिवपिंड ही कुठली असावी त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. बघा, शिवपिंड ही अगदी दगडाची असली तरी चालते, पितळी असली तरी चालते, चांदीची ठेवली तरी चालेल, आपलं जे पारद शिवलिंग आहे ते तुम्ही ठेवलं तरी चालेल. आता लवकरच महाशिवरात्री आलेली आहे. जर तुमची इच्छा असेल की माझ्या घरात शिवपिंड नाही आहे किंवा मला नवीन शिवपिंड घ्यायची आहे, तर तुम्ही ती घेऊ शकता. आता महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आणून तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी स्थापना केली तरी चालेल. अर्थात तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा आणून तुम्ही भगवान शंकरांची उपासना अतिशय महत्वाची आहे. आणि आपल्या मनुष्य जातीला भगवान शंकरांच्या शिवपिंडीची पूजा करण्याचा अधिकार आहे. बऱ्याच घरात अजूनही भगवान शंकरांची मूर्ती ठेवली जाते किंवा फक्त भगवान शंकरांचा फोटो ठेवला जातो. तर आपल्या मनुष्य जातीला त्यांची मूर्तीची जी काही पूजा आहे किंवा फोटोची पूजा आहे ती करण्याचा अधिकार नाही आहे. कारण आपल्याला फक्त शिवलिंगाची पूजा करायची असते. आता ज्यांच्या घरात भगवान शंकरांची मूर्ती असेल तर भगवान शंकरांची मूर्ती फक्त स्मशानात असते, म्हणून देवघरात ठेवू नये. हा एक नियम असतो. देवघराचे पण काही नियम आहे की आहे आणि काहीतरी ठेवायचं नाही, हे सुद्धा नियम आहे. त्याच्याबरोबर भगवान शंकरांचा जर फोटो तुमच्या घरात असेल, पण त्यांच्या संपूर्ण कुटुंब सुद्धा तुम्हाला त्यांच्यासोबत त्या फोटोमध्ये पाहिजे. मग माता पार्वती आहे, गणपती बाप्पा आहे, मुलगा कार्तिकेय आहे, या सगळ्यांचा एकत्रित फोटो तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता किंवा तुम्ही आपल्या घरात ठेवू शकतो. पण फक्त भगवान शंकरांचा फोटो आणि भगवान शंकरांची मूर्ती ही देवघरात आपल्या घरात ठेवत नाही. त्याच्याबरोबर भगवान शंकरांच्या पिंडीजवळ, ताई आमच्या भगवान शंकरांच्या पिंडीजवळ नंदी आहे, तर नंदींचं स्थान हे फक्त देवळात आहे, आपल्या घरात नाही. म्हणून आपल्या घरात फक्त आणि फक्त शिवपिंडच ठेवायची असते, बाकी दुसरं काहीच नाही. आता ताई आमच्या देवघरात शिवपिंडीच्या वरती नागाचा फणा आहे, तर हे सुद्धा चालत नाही. आपल्याला फक्त आणि फक्त शिवपिंडीचीच पूजा करण्याचा अधिकार आहे. आपल्या देवघरात जर तुमच्या शिवलिंगावर शिवपिंडीवर जर नाग असेल तर तो सुद्धा चालत नाही, कारण तो सुद्धा मंदिरातच असतो. याने कालसर्प दोष लागतात असं म्हटलं गेलं आहे. म्हणून जेव्हा पण तुम्ही काहीतरी तुमची समस्या असेल, जेव्हा तुम्ही केंद्रात जाता प्रश्नोत्तर करायला, तेव्हा तुमचे देव सुद्धा बघितले जातात आणि ह्या तुमच्या चुकांमुळे ना आपल्याला जास्त दोष लागतात. म्हणून ज्या महत्वाच्या सूचना आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पाळणं महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर आम्ही देवघरात त्रिशूळ सुद्धा ठेवू शकतो का, तर बघा, फक्त शिवपिंडचीच पूजा करण्याचा अधिकार आहे. त्रिशूळ आपल्या देवघरात नसावा, नंदी नसावा, त्याच्याबरोबर जो काही नागाचा फणा आहे तो, म्हणजे नागाचा जो वेढा करून ठेवलेले म्हणजे त्या शिवपिंडीवरच नागाचा वेढा करून ठेवलेला असतो आणि तीच आपण पिंड आणतो, तर नाही सुद्धा चुकीचं आहे. अजून देवी देवतांचे फोटो ठेवताना शिवलिंग आपण जेव्हा आणतो, शिवपिंड जेव्हा आणतो, तेव्हा त्याची जी काही ना लांबी आहे ती 2.5 ते 3 सेंटीमीटर पर्यंत पाहिजे. 3 सेंटीमीटरच्या वरती पण नाही. थोडक्यात काय, शिवपिंड ही छोटीशी आपल्या अंगठ्याच्या आकाराची पाहिजे, एवढीच. 3 इंच पेक्षा मोठी शिवपिंड घरात ठेवायची, 2.5 ते 3 इंच पर्यंत तुम्हाला शिवपिंड तुमच्या घरात ठेवायची आहे. मग तुम्ही दगडाची ठेवली तरी चालेल, तुम्ही पितळी आणा, तुम्ही पारद आणा, चांदीची करा, कुठली पण करा, पण ह्या पद्धतीनेच तुम्हाला ठेवायची आहे. म्हणजे त्यांची साईज मोठी शिवपिंड आणू नका. आता
ताई आमच्या घरात शिवपिंड ठेवत नाही, मग आम्ही ती तुळशी समोर ठेवलेली आहे, तुळशीमध्ये ठेवली आहे. मला सांगा, तुळशी ही विष्णुप्रिय आहे. तुळशी बरोबर भगवान शंकर आपण ठेवू शकत नाही. आपण भगवान शंकरांना तुळशी पत्र अर्पण करतो का नाही, ते वैरागी आहे. आपण भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करतो, कारण त्यांचं तुळशी बरोबर विवाह झाला आहे. आणि आपण भगवान शंकरांना बेलपान अर्पण करतो, मग त्या दोघांची एकत्रित पूजा चालत नाही. म्हणून तुळशी जवळ जर तुम्ही ती शिवपिंड ठेवली असेल तर ती त्वरित काढा. हे तुमच्याकडनं खूप चुकीचं घडत आहे. हो, तुळशी समोर शाळीग्राम देव ठेवतात, जे भगवान विष्णूंचा एक अवतार आहे. आपण बऱ्याच वेळा पाहतो, आपल्याला वाटतं अरे बापरे ही शिवपिंड आहे, नाही, तो शाळीग्राम देव आहे. हे एक महत्वाचं होतं, जे अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. आता शिवपिंडाबद्दल माहिती समजली. आता ही देवघरात कुठे ठेवायची? बघा, देवघरात शिवपिंड, आता मी केंद्रानुसारच सगळं सांगते तुम्हाला. जर तुम्ही पायरीनुसार देव ठेवत असाल तर अगदी ताई आमच्या देवघरात पायऱ्या नाही आहे, आम्ही डायरेक्ट समोरासमोर देव ठेवतो, तर सुद्धा ते कुठे ठेवायचं ते तुम्हाला सांगते. सर्वप्रथम सुरुवातीला आपल्याला आपल्या गुरूंचा फोटो असतो, म्हणजे अर्थात महाराजांचा फोटो प्रथम स्थानी असतो. त्याच्यानंतर कुळदेवी असतात, त्याच्यानंतर आपले देव असतात, म्हणजेच कुठले? गणपती बाप्पा, बाळकृष्ण, अन्नपूर्णा आणि भगवान शंकर. आता इथे स्क्रीनवर तुम्हाला तो फोटो दिसला असेल. सुरुवातीला आपल्या उजव्या बाजूला, लक्षात घ्या, आपली उजवी बाजू जिथे आपण आपला देव ठेवलेला आहे त्याच्या आहे ना उजव्या बाजूला गणपती बाप्पा असतात. गणपती बाप्पांच्या शेजारी बाळकृष्ण असतात, बाळकृष्णाच्या शेजारी अन्नपूर्णा असते आणि सगळ्यात शेवटी भगवान शंकरांची जागा आहे. कारण ती शेवट नाही आहे, कारण त्यांच्यानंतर कुठलेच देव ठेवायचे नाही, कारण भगवान शंकरांच्या त्या शिवपिंडीला जलाधारी असते, तर त्या जलाधारी नंतर कुठलेच देव ठेवत नाही, असा देवघराचा नियम आहे. म्हणून तुम्ही सुरुवातीला जर गणपती बाप्पा ठेवणार असेल, भले तुमच्याकडे फक्त महाराजांचा फोटो आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे कुळदेवीचे टाक नाही आहे, त्या टाकांसंदर्भात सुद्धा मी लवकरच माहिती घेऊन येईल, पण भगवान महाराजांच्या फोटोच्या समोर आपल्या उजव्या बाजूला, आता हा फ्रंट कॅमेरामुळे माझा हात जर तुम्हाला डावा वाटतोय, पण हा माझा उजवाच हात आहे, तर माझ्या किंवा तुमच्या उजव्या हाताला प्रथम स्थानी गणपती बाप्पा, त्यांच्या शेजारी म्हणजे इकडनं म्हणजे माझ्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा, त्यांच्या शेजारी परत बाळकृष्ण, त्याच्या शेजारी अन्नपूर्णा माता, आणि नंतर म्हणजे माझ्या डाव्या बाजूला आपल्याला भगवान शंकरांची पिंड ठेवायची आहे, ज्याला शिवलिंग म्हणतात. हा नियम आहे. आता शिवपिंड जर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवणार असेल, फक्त ठेवायची असं नाही आहे. शिवपिंड जर तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायची असेल तर अगदी भगवान शंकर इतके भोलेनाथ आहे की त्यांच्या शिवपिंडीवर तुम्ही एक लोटा पाणी जरी अर्पण केलं तरी ते तुमच्यावर प्रसन्न होतात. एवढी साधी सोपी सेवा आहे. पण जर ते तुमच्याकडनं होतच नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. या सगळ्या गोष्टीत नाही काही तर फक्त पाण्याचा अभिषेक, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठण झालंच पाहिजे. दररोज भगवान शंकरांच्या पिंडीवर जलाचा अभिषेक, पाण्याचा अभिषेक झालाच पाहिजे. नाहीतर तुम्ही जर आता खूपच काही लोक कामात असतात की ज्यांना दररोज देवपूजा करणं शक्य होत नाही, त्यांनाही सांगेल किंवा जर सोमवारी सुद्धा भगवान शंकरांच्या पिंडीवर मंदिरात जाऊन जर तुम्ही ते करत असाल तर अतिशय उत्तम. पण जर तुम्ही घरात करणार असाल, घरातच करायचं असतं तर हे तुम्हाला घरातच करायचं असतं आणि घरातही तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक करायचा असतो. बघा, जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर अमृत तर सगळे ग्रहण करत होते, पण जो विष ग्रहण करतो तो खरा देव असतो. आपल्या भगवान शंकरांनी विष ग्रहण केलं होतं, पण भगवान शंकरांनी आपल्या कंठामध्ये, म्हणून त्यांना नीळकंठ म्हणतात, आपल्या कंठामध्ये विष धारण केलं होतं, म्हणून त्यांचा कंठ निळा झाला होता, म्हणून भगवान शंकरांना नीळकंठ असं म्हटलं गेलं आहे. पण जेव्हा त्यांनी ते विष ग्रहण केलं तेव्हा त्यांच्या कंठाला त्रास व्हायला लागला आणि त्यांच्या डोक्यावर ज्या जटा माता गंगा आहे त्यांना पण त्रास व्हायला लागला. म्हणून देवी देवतांनी त्यांना विनंती केली की तुम्ही दूध घ्या. म्हणून भगवान शंकरांच्या पिंडीवर दूध सुद्धा टाकायची प्रथा आहे. जेव्हा त्यांनी ते दूध ग्रहण केलं तेव्हा त्यांना थोडासा तो काही त्यांचा त्रास होता तो कमी व्हायला लागला. म्हणून भगवान शंकरांच्या पिंडीवर कच्चं दूध म्हणजे काय, न तापवलेलं थंडगार, आपण भगवान शंकरांना सुद्धा थंड पाण्याने, थंड दुधाने अभिषेक घालायचा असतो. त्याचं कारणच हे आहे की ते नीलकंठ आहे आणि त्यांना सगळ्या थंड गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या असतात.
हे काही नियम आहे. नाही काही तर दर सोमवारी अगदी छोट्या वाटीभर दूध, तरी कच्चं दूध, वाटीभर दूध तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करावं. काही नाही, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप जरी केला, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम जे आपण प्रदीप मिश्रा सरांचे व्हिडिओ बघत असतो त्यांची जरी सेवा केली तरी चालेल. पण आपल्या घरात भगवान शंकरांची पिंड असणं तेवढं महत्वाचं आहे. पण ती आणून फक्त ठेवायची का? नाही, त्याची पूजा करणंही महत्वाचं आहे. आता देवघरात प्रत्येकी 2-2 मूर्ती चालते, बरोबर, 2 मूर्ती चालते. पण भगवान शंकरांची देवघरात एकच शिवपिंड पाहिजे. 2 शिवपिंड चालत नाही, एकच शिवपिंड पाहिजे. तर हा सुद्धा एक नियम आहे जो आपण पाळायचा आहे. आता ताई, माझ्या सासूबाईंची पण शिवपिंड आहे, मग माझी पण आहे, नाही चालणार. दोघांपैकी एकाचीच कोणाची तरी ठेवा. किंवा तुम्ही वेगळे राहत असाल की आमच्या सासूबाईंची पण देव आहे आणि मला पण शिवपिंड ठेवायचे, जर तुम्ही सेवा करणार असेल तर तुम्ही आवर्जून शिवपिंड आणा. बाकीच्या देवांची सुद्धा स्थापना कुठल्या प्रकारे असावी, कुठल्या दिशेने असावी, त्या संदर्भात सुद्धा माहिती येईल. पण आता बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट्स असतात की आम्हाला भगवान शंकरांची पिंड आणायची आहे, मग ती कशी आणावी? तर तुम्ही अगदी ती दगडाची असेल तरी चालते, पण त्यांची पूजा तुमच्याकडनं होणं महत्वाचं आहे. आणि ज्या काही नियम अटी तुम्हाला सांगितल्या आहे त्याचं सुद्धा पालन करणं महत्वाचं आहे. भगवान शंकरांना आपण पांढरे तांदूळ अर्पण करतो, पांढऱ्याच गोष्टी अर्पण करायच्या. भगवान शंकरांना कधीही हळद कुंकू अर्पण करायचं नाही. आपल्याला माहिती आहे भगवान शंकरांना भस्मप्रिय आहे, म्हणून त्यांना भस्मच धारण करायचा असतो. त्याच्याबरोबर भगवान शंकरांना धोत्र्याचं फूल, फळ तुम्ही अर्पण करू शकता, किंवा कुठल्याही पांढऱ्या कलरचं फळ आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचं असतं. भगवान शंकर हे वैरागी असल्यामुळे हळद कुंकू भगवान शंकरांना कधी अर्पण करायचे नाही. मग भस्म असेल किंवा चंदन असेल, चंदन सुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता. तर तुमच्या देवघरात बघा, आपण काही नियम असतात. देव खूप भोळे आहे, तुमची भाव महत्वाची आहे, तुमची भक्ती महत्वाची आहे. पण जर तुम्ही देवघरात अशा काही गोष्टी ठेवत असाल तर याने तुमच्या अडचणी अर्थात वाढणार आहे. आता काही घरात असं बघितलं गेलं की देवांना शोकेशमध्ये ठेवलं जातं, मग ते हॉलमध्ये गेल्यावर हे मोठ्या 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 देवांच्या मूर्तीज असतात किंवा फ्रेम ठेवलेली असते. मला एक सांगा, देव शोची वस्तू आहे का? तुम्ही जर देवाला त्या शोच्या ठिकाणी ठेवलं तर तुमचं आयुष्य सुद्धा त्या शो सारखंच होणार आहे. तुम्हालाही लोक शो पीस म्हणून तुमचा वापर करतील. महाराजांची मूर्ती असो किंवा बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं गेलं की भगवान शंकरांची शिवपिंड सुद्धा शो मध्ये ठेवलेली आहे. तर हे चुकीचं आहे. तुमच्या संपूर्ण वास्तूमध्ये एकच शिवपिंड असणं महत्वाचं आहे. आता ताई, आम्ही आमच्या हॉलमध्ये महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. तर बघा, ती मूर्ती तुम्ही ठेवली असेल तर तुम्ही त्यांना धूपदीप ओवाळता का? मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करता का? की फक्त शोची मूर्ती आहे, छान दिसली आणि आणली, आणि असं नाही आहे. देवाचे काही नियम आहेत जे आपण पाळले गेले पाहिजेत, आणि यानेच आपल्या अडचणी वाढतात. मग काय होतं ना, वास्तुदोष लागतो, आपल्या कामं नीट होत नाही. याचं कारण कुठेतरी आपणच असतो. मग आपण काय म्हणतो, एवढं सगळं देवाचं केलं, माझंच काही चांगलं होत नाही, एवढे पारायण केले. अरे पण ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या तुम्ही बघता का? नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पालन करणं महत्वाचं आहे. फक्त देव, यंत्र, कोणीतरी काहीतरी सांगते मग लगेच आणून ठेवणं नाही. मनाला विचार आहे, माझ्याकडनं होणार आहे का? मी हे करणार आहे का? माझा इतका व्याप आहे, माझ्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी घडतील का? घडणार असेल तर आणून अर्थात करा. पण मी सांगितलं हे आणा लगेच आणून ठेवलं नाही. होणार असेल तर करा, नाही तर काहीही करू नका. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते सांगते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.